नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण मुलांच्या डब्यासाठी मस्त अशी रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी 2 कप जे आपलं चकली भाजणीचं पीठ आहे का ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं घालून घेतलेलं आहे. तर माझं दिवाळीचं चकली भाजणीचं पीठ थोडंसं उरलेलं होतं तर ते मी घेतलेलं आहे. तुमच्याकडे शिल्लक जर भाजणीचं पीठ असेल तर ते तुम्ही नक्की घ्या. आता इथे मी एक मेथीची जुडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती बारीक अशी चिरून घेतलेली आहे. तर मेथी अगोदर धुवायची आणि नंतरच चिरायची. आता मी त्याच्यामध्ये 1 वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक अशी चिरून घेतलेली आहे. तर सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे घालून घ्यायचे आहेत. कोथिंबीरीचं प्रमाण थोडंसं तुम्ही याच्यामध्ये जास्त घालू शकता, कारण कोथिंबीर जास्त घातल्याने हे जे आपण थालीपीठ बनवणार आहोत का ते खूप असे खुसखुशीत छान असे चवीला मस्त असे लागतात. तर इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तर तो सुद्धा घालायचा आहे. जर तुमच्याकडे छोट्या आकाराचे असतील तर 2 कांदे सुद्धा तुम्ही घालू शकता. कांद्याने काय होईल, एकदम आपलं थालीपीठ आहे का ते मऊ लुसलुशीत होईल. त्याच्यामध्ये मॉइश्चर कांद्यामध्ये ओलावा भरपूर असतो त्यामुळे. तर इथे मी हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा करून घेतलेला आहे. लसणाचा तो पण घालून घेतलेला आहे. तर 4-5 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या असा मी त्याचा ठेचा करून घेतलेला आहे. आणि इथे मी लाल तिखट, हळद पावडर आणि 1 चमचाभर ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे. 2 मोठे चमचे मी इथे दही घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर सर्व जिन्नस आपल्याला असे घालून घ्यायचे आहेत आपल्या पिठामध्ये. आता हे आपल्याला व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मी इथे 1 चमचाभर बटर घेतलेला आहे, ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बटर आवश्यक घाला. जर बटर नसेल तर तूप घालू शकता. पण बटरने काय होईल, एकदम असे आपले थालीपीठ आहेत का ते एकदम मऊ असे होतील. खूप छान असे बटरने हे थालीपीठ होतात. तुम्ही नक्की घाला असेल तर तुमच्याकडे. नाहीतर तूपसुद्धा तुम्ही 1 चमचाभर घालू शकता. अगोदर काय करायचं आहे, असं मी हे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने भाजीमध्ये आपल्याला हे व्यवस्थित पीठ असं मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपल्याला चपातीचं पीठ लागतं का त्या पद्धतीने. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. आता याला हे 10 मिनिटच आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता 10 मिनिटानंतर मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, जसा चपातीला लागतो का त्या पद्धतीने, आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हाताने आपल्याला हा छान असा थापून घ्यायचा आहे. तर एकदम पातळसर असं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर आमच्या इकडे याला धपाटेसुद्धा म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्यवस्थित असं आपल्याला हे पातळसर असं थापून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये असे मध्ये-मध्ये छिद्र करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तो भाजते वेळेस एकदम खरपूस असं भाजल्या जातं. आता ताव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ आहे का ते टाकून घ्यायचं आहे आणि वरची बाजू कोरडी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर पलटवून घ्यायचं आहे. तर असं आपण जे छिद्र करून घेतले होते का त्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे. आता हे पलटवून घेऊयात आपण. अगोदर सर्व कडा त्याच्या मोकळ्या करून घ्या आणि नंतर हे पलटवून घ्या. तर बघू शकता मस्त असं भाजलेलं आहे एक बाजू. आता खालची बाजू पण छान अशी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्ही मुलांच्या डब्याला जर हे थालीपीठ केलं तर तुम्ही थोडंसं चटणीचं तिखटाचं प्रमाण कमी करू शकता. मी इथे लाल तिखट बी आणि हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. तर तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची किंवा लाल तिखटच घालू शकता. तर मस्त असं हे खुसखुशीत थालीपीठ लागतं आणि आपण इथे भाजणीचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे ते एकदम चवदार असे हे चविष्ट असे आपले हे थालीपीठ लागतात. एकदम भन्नाट चवीचे आणि मुलं तर एकदम आवडीने खातील जर तुम्ही ह्या पद्धतीने थालीपीठ केले तर. मी तुम्हाला एक दुसरी पण पद्धत दाखवते. जर आपल्याला पातळसर असे थापता येत नसतील थालीपीठ तर असा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. एकदम पातळसर असं हे लाटलं जातं, अजिबात चिटकत नाही. थोडंसं जर तुम्हाला चिकटल्यावाने वाटत असेल तर तुम्ही लाटण्याला पुन्हा एकदा तेलाचा हात पुसून घेऊ शकता. आता हे बघू शकता मस्त हे थालीपीठ पातळसर असं लाटून झालेलं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल हाताने थापल्यासारखं त्याचं थालीपीठ व्हावं तर असं पुन्हा नंतर हाताने असं थापून घ्यायचं, जेणेकरून ते लाटल्यासारखं सुद्धा दिसणार नाही आणि थापल्यासारखं सुद्धा दिसेल. तर आता आपण ते पण सर्व जे थालीपीठ आहेत का खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त रंग आलेला आहे. मी दही आणि लोणच्यासोबत सर्व केलेले आहेत. तर तुम्ही
नक्की करून बघा. नाश्त्याला खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.